नमस्कार, आज आपण पाहणार आहोत चिंच या वनस्पतीचे वैविध्य महत्त्व. व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चिंचेचा वृक्ष खूप मोठा असतो. शास्त्रीय परिभाषेत याचे नाव टॅमरिंडस इंडिका असे असून इंग्रजीमध्ये यास टॅमरंड तर हिंदीमध्ये इमली असे म्हणतात. चिंचेच्या टरफलामध्ये अनेक प्रकारचे क्षार असतात, तर चिंचेच्या गरामध्ये टार्टारिक ॲसिड नावाचे आम्ल, सिट्रिक ॲसिड व पोटॅशियम बायटायट्रेट ही घटक द्रव्ये प्रामुख्याने असतात. औषधामध्ये चिंचेच्या टरफलाची राख, चिंचेचा गर, चिंचेची फुले व पाने यांचा विविध प्रकारे उपयोग केला जातो. स्वयंपाकातील भाज्या, आमटी वगैरे पदार्थास त्याच्या आंबटपणामुळे उत्तम चव प्राप्त होते हे तर खरेच, पण त्याबरोबरच चिंच ही भूक वाढविणारी, खाल्लेल्या अन्नाचे सम्यक पचन करणारी अशी असते. केवळ स्वयंपाकातील चिंचच नव्हे तर औषधाच्या दृष्टीनेही चिंचेचा अनेक वेळा वापर केला जातो. चांगली पिकलेली चिंच पाण्यात उकळून ते मिश्रण गार करावे. चिंच पाण्यात चांगली कोळून गाळून तयार होणारा द्रव सरबत करण्यासाठी वापरावा. सरबत करण्यासाठी यामध्ये साखर किंवा गूळ व लवंगाची पूड मिसळून केले जाते. यालाच चिंचा पानक असे म्हणतात. याचा वापर केल्यास अग्निमाद्य कमी होते, भूक प्रज्वलित होते व खाल्लेल्या अन्नाचे सम्यक पचन होते. तापाच्या ज्या रोग्यात तापाचे प्रमाण अधिक असते, शरीरात सर्वत्र दाह होत असतो, अशा वेळी चिंचा पानक देणे लाभदायक ठरते. चिंचा पानक दिल्याने ज्वराच्या रुग्णामध्ये असणारा मलावरोधही दूर होण्यास मदत होते. बिबवा हा अनेक वेळा उठतो, त्याची विषलक्षणे शरीरावर उत्पन्न होताना दिसतात. सर्वांगास खाज सुटते, फोड येतात, दाहही खूप मोठ्या प्रमाणात असतो. बिबव्यामुळे उत्पन्न होणारी ही असाथ्यज, अलर्जक लक्षणे कमी करण्यासाठी चिंचा पानकाचा उपयोग केला जातो. किंबहुना बिबवा वापरताना त्याची ॲलर्जी येऊ नये म्हणून बिब्या बऱ्याचदा चिंचेबरोबर दिला जातो. डोळे येणे, डोळ्यातून घाण येणे, सुजणे यासारखी लक्षणे असताना चिंचेच्या पाण्यात बुडवून तयार केलेला कापसाचा बोळा डोळ्यावर ठेवल्याने ही लक्षणे त्वरेने कमी होतात. चिंचेच्या वर असणाऱ्या टरफलात फार मोठ्या प्रमाणात क्षार असतात. हे क्षारही उत्कृष्ट दीपन, पचन करणारे म्हणजेच जाठराग्नी प्रदीप्त करून भूक वाढविणारे व अन्नाचे सहज पचन करणारे असे असतात व म्हणूनच अजीर्णमध्ये या क्षारांचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. शंखटीसारख्या अजीर्णावर वापरल्या जाणाऱ्या औषधीमध्ये चिंचाक्षाराचा प्रामुख्याने उपयोग केला जातो तो यामुळेच. चिंचेची फुले ही उत्तम रक्तस्तंभन करणारी म्हणून प्रसिद्ध आहेत. शरीरात कोठेही होणारा रक्तस्राव कमी करण्यासाठी चिंचेच्या फुलांचा वापर केला जातो. याच फुलांचा बारीक वाटून तयार केलेला कल्प, चटणी, डोळे आले असताना डोक्यावर ठेवणे लाभदायी ठरते. चिंचेचा कोवळा पाला बारीक वाटून, गरम करून, त्याचा लेप शरीरावर केला असता त्या ठिकाणी असणारी सूज व वेदना चटकन कमी होताना दिसते. अशा प्रकारे आपण चिंचेचा वापर करू शकतो. माहिती आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा. धन्यवाद.